पुण्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। संततधार पुण्यामध्ये सुरूच आहे। पुण्याच्या हिंगणे साईनगरमध्ये घरात सुद्धा पावसाचं पाणी शिरलेलं आहे। मोठं नुकसान त्यामुळे झालेलं आहे। सखल भाग असेल तर पटकन पाणी साचते आणि त्यामुळे घरात पाणी शिरून सुद्धा नुकसान झालंय। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी बोलूया। बालाजी, नेमकी आता काय परिस्थिती आहे हिंगणे साईनगरमध्ये, विशेषतः घरांमध्ये पाणी शिरल्याचं कळतंय? जर बघितलं तर इथं हा डोंगर आहे। या डोंगरावरती वन विभागाची जी आहे ती एक भिंत आहे। ती भिंत फुटल्यामुळे हे सगळं पाणी जे आहे ते या खालच्या घरामध्ये येते। आता सुद्धा पाण्याचा मोठा प्रवाह आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास पाण्याचे या प्रवाहाच्या खाली जवळपास 15 ते 20 घरं आहेत, ज्या घरांना सकाळी 6 वाजल्यापासून इथले सगळे नागरिक जे आहेत ते पाणी काढतायत आणि आता कुठं थोडा पाण्याचा पावसाचा जोर जो आहे तो कमी झालेला आहे, त्यामुळे पाण्याचा प्रवाह सुद्धा कमी झाला आहे। मात्र मोठ्या प्रमाणात नागरिकांना इथला त्रास होतोय। दरवर्षी ही सगळी त्यांची त्रास होण्याची जी परिस्थिती आहे त्यावर काहीतरी उपाययोजना करावी अशी इथल्या सगळ्या नागरिकांची मागणी आहे। काका, काय नेमकं तुमच्या घरात परिस्थिती? अहो, घरामध्ये पाणी शिरून ना रासन पाणी जे होतं ना रात्री पाटे 5 वाजल्यापासून सकाळी होते। मग ते पाटे झाल्यानंतर ते रासन पाणी जे काय होतं ते भिजलं, कपड्याला आता सर्व भिजला। दरवर्षी होत्या तर मागच्या वर्षापासून होते ती भिंत। त्यामुळे अहो, भिंत आहे ना आरसी ती पडती फुटली आणि ते खालून पाणी येते सर्व जमा झाल्यामुळं। पहिलं कसं होतं, मोकळं असल्यामुळं थोडं पांगून जात होतं। किती घर आहे तिथे आत पाणी घरात नाही तर कमीत कमी 30-40 घर आहे। तिकडे पाठीमागणं पण असंच आहे, म्हणजे 40 एक घर आहे इथं। रेड्डी, आपण पाहतोय हे सगळे 30 ते 40 घरं जे आहेत ते या सगळ्या बाधित होतात आणि त्यामुळे जर पावसाची संततधार अशी सुरू राहिली तर सातत्याने त्यांना या सगळ्यामध्ये वेळ घालावा लागतो। काय परिस्थिती आहे? परिस्थिती अशी दरवर्षी असंच पाणी येतं, घरात तस नाश होतो आणि भिंत फुटून पाणी एकदम येतं आणि ते काय करतात, उन्हाळा आला की ते मुजवून टाकतात, नंतर पावसाने भरलं की मग फुटून येतं खाली। मग त्याच्यामुळं काय करायला पाहिजे? त्यांनी भिंतला तिथं काहीतरी वाटच ठेवली पाहिजे, नालं बांधून, नाही तर त्याच्याशिवाय पर्याय नाही त्यांना। तुंबून तर आज कधी पाणी आलं? आज 6 वाजता पाणी काढलं का? पाणी काढलं ना घरी। दरवर्षी असं करा? हा, दरवर्षी असं। तर दरवर्षी जो आहे तो इथल्या नागरिकांना हा त्रास होतोय आणि त्या त्रासाचे कारणीभूत जी आहे ती ही वन विभागाची भिंत आहे। ज्या वन विभागाची जागा वरती आहे त्याच्या खाली या सगळ्या नागरिकांचे घरं आहेत, त्यामुळे या घरामध्ये दरवर्षी पाणी जाते आणि या पाण्याचा सगळा जो त्यांचं दैनंदिन जीवन आहे ते विस्कळीत होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रेड्डी, बालाजी, जसं तुम्ही म्हणालात की वनविभागाची वर जमीन आहे आणि त्यामुळे नागरिकांना हा सगळा त्रास होतोय, याबाबतचं कुठलं लेखी निवेदन, तक्रार करणारं निवेदन वनविभागाला दिलं गेलं नाहीये का? त्यांच्याकडून याच्यात लक्ष घातलं जात नाहीये का? गेल्या वर्षी या नागरिकांनी इथल्या स्थानिक नगरसेवकाकडून ही वन विभागाकडे काही तक्रारी केलेल्या होत्या। मात्र सातत्याने या भिंतीचा खालचा भाग जो आहे तो खचलेला आहे आणि त्या खचलेल्या भागामुळे हे सगळं पाणी येते। ह्याच इथल्या नागरिकांची मागणी आहे की ती भिंत जी आहे ती दुरुस्त करा, जेणेकरून आमच्या घरामध्ये पाणी येणार नाही आणि त्यासाठीच आता वन विभाग यावरून काही कारवाई करते का ते पाहावं लागेल। कारण आता मान्सूनला सुरुवात झालेली आहे। पुढचे 2 ते 3 महिने जे आहेत ते मान्सून पाऊस येणार आणि त्यानंतर सतत जर असंच होत असेल तर या नागरिकांना सततचा हा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे यावरती उपाययोजना करणं जसं महापालिकेचं काम आहे तसंच वन विभागाचं सुद्धा काम आहे आणि त्यासाठीच ही सगळी नागरिकांची मागणी आहे की आमच्या घरात येणारं पाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबवावं, यासाठी हे सगळे नागरिक मागणी करताना पाहायला मिळत आहेत। रिद्धी, जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।